नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आरोग्य विभागाअंतर्गत गट क आणि गट ड संवर्ग भरती प्रक्रिया जी आहे हे राबवण्याबाबत अत्यंत तातडीचे असे निर्देश आलेले आहेत. 21 ऑगस्ट म्हणजेच पाहू शकता ही कालची हे परिपत्रक आहे आपल्याकडे आज उपलब्ध झालं असून आरोग्य सेवा अत्यंत तात्काळ आणि महत्त्वाचं असं परिपत्रक जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय सर्व वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर सहाय्यक संचालक आरोग्य सेवा हिवताप नागपूर जिल्हा हिवताप अधिकारी सर्व यांच्यासाठी पाहू शकता विषय आहे पदभरतीच्या अनुषंगाने बिंदू नमावली अद्ययावत करण्याबाबत. माननीय संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे आणि 20 ऑगस्ट 2026 म्हणजे त्याच्या अगोदरच्या दिवशी व्हीसीद्वारे आयोजित सभेमध्ये दिलेले निर्देश. माननीय संचालक आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या पुणे यांनी दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी गट क आणि गट ड ही भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने व्हीसीद्वारे आढावा सभा घेण्यात आली असून सदर सभेमध्ये सर्व पदांसाठीच्या बिंदू नमावल्या ह्या तात्काळ अद्ययावत करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. तरी माननीय संचालक महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार आपल्या स्तरावरील वर्ग 3 आणि वर्ग 4 म्हणजे गट क आणि गट ड च्या बिंदू नमावल्या तात्काळ अद्ययावत करून मागासवर्गीय कक्षेकडून प्रमाणित करण्यात आवश्यक ती कारवाई स्तरावरून करावी आणि बिंदू नमावली अद्ययावत करून तपासणी न झाल्यास त्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये विलंब झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे आणि हा लवकरात लवकर सादर करायचा आहे अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे. तर याबाबत विस्तारित माहिती जाणून घेऊयात. 21 ऑगस्टचं हे परिपत्रक आहे. तर सध्या नेमकी काय प्रक्रिया सुरू आहे, भरतीची जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते आणि विद्यार्थ्यांनी कशी आत्तापासून तयारी करावी, सगळी माहिती आरोग्यसेवक गट क आणि गट ड संवर्गाच्या भरतीबाबत जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर शासकीय सरळ सेवा भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात. सर्वात मोठी अपडेट म्हणजे बिंदू नमावली अद्ययावत करण्यासाठीचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आरोग्य विभागातील गट क आणि गट ड पदासाठीची बिंदू नमावली ही तातडीने अद्ययावत करण्यासाठीचे आदेश हे देण्यात आले आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोणत्या पदावर किती जागा रिक्त आहेत आणि त्या जागांमध्ये आरक्षणाची स्थिती काय आहे याची अधिकृत माहिती व्यवस्थित तयार करून ही सध्या अपडेट केली जात आहे. आणि यानंतरनं बिंदू नमावलीची मागासवर्गीय कक्षाकडून तपासणी आणि प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील भरती प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता आहे. 20 ऑगस्टची जी बैठक झाली यामध्ये नक्की काय झालं, तर 20 ऑगस्ट 2026 रोजी महासंचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गट आणि गट भरती प्रक्रियेचा आढावा हा घेण्यात आला आणि या बैठकीमध्ये सर्व संबंधित पदांसाठीची बिंदू नमावली ही तात्काळ अद्ययावत करण्यासाठीचे निर्देश दिलेले आहेत. प्रत्येक कार्यालयाने आपल्या स्तरावरील रिक्त पदांची माहिती ही अपडेट करावी असे निर्देश आहेत. बिंदू नमावलीची मागासवर्गीय कक्षाकडून तपासणी करून घ्यायची आहे. केलेल्या कारवाईचा अहवाल कार्यालयाकडे पाठवायचा आणि काही अडचण असल्यास ती तातडीने वरिष्ठ कार्यालयाला कळवायची आहे असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बिंदू नमावली अपडेट किंवा प्रमाणीकरणामध्ये अनावश्यक विलंब झाला तर त्यामुळे भरती प्रक्रिया रखडली तर संबंधित विभागाला त्या ठिकाणी कार्यालयाला जबाबदार ठरलं जाऊ शकतं. म्हणूनच भरती प्रक्रिया पुढे नेण्यासाठी प्रशासनाकडून आत्ता वेगाने काम करण्यासाठीचे निर्देश दिलेले आहेत. तर ही सगळी प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता महत्त्वाचा मुद्दा, जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते? महत्त्वाचा प्रश्न आहे, आरोग्य विभागासाठी गट क आणि गट ड भरतीची जाहिरात कधी येणार? तर विद्यार्थी मित्रांनो, येथे एक गोष्ट मी स्पष्ट सांगू इच्छितो की सध्या अधिकृत जाहिरात तारीख ही जाहीर झालेली नाहीये. मात्र उपलब्ध माहितीनुसार बिंदू नमावली अपडेट करण्यासाठी काही दिवस हे लागू शकतात आणि त्यानंतर तपासणी आणि प्रमाणीकरणासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. आता जर तुम्ही असा अंदाज केला 1 महिन्यासाठीचा कालावधी जर पकडलात या सगळ्या प्रक्रियेसाठी, तर या प्रक्रियेच्या अंदाजावरून ऑगस्ट महिना हा पूर्ण जाईलच. सप्टेंबर 2026च्या मध्यास किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये जाहिरात जी आहे ही येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी साधारणतः 20 ते 25 दिवसांसाठीचा कालावधी सुद्धा अंदाज आहे हा एवढा लागू शकतो. पण लक्षात ठेवा,
अंदाजित तारीख आहे 1 महिना पकडला तर सप्टेंबरमध्ये जाहिरात येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आणि या जाहिरातीमध्येच पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम आणि अर्जाची तारीख निश्चित होईल. मात्र त्या अगोदर जेव्हा बिंदूंनामावली अपडेट होईल प्रत्येक कार्यालयानिहाय, जिल्हानिहाय, तेव्हा सुद्धा आपल्याकडे या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त होतील की किती बिंदूंनामावलीमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी किती जागा रिक्त आहे ती माहिती तुमच्यापर्यंत अशीच पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. त्याचबरोबर आता मुद्दा असा आहे की परीक्षा ही कोण घेणार? तर आता सध्याची अपडेट जी आहे ती आलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाची परीक्षा ही सरळ सेवा परीक्षा TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फतच घेतली जाईल. 2023 मध्ये सुद्धा आरोग्य विभागाच्या भरती परीक्षा या TCS मार्फत झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 2023 मधील TCS परीक्षेचे प्रश्नपत्रिका आणि प्रश्नांचा स्तर समजून घेऊन त्यानुसारच तयारी करावी. कशी तयारी करावी याबाबत सुद्धा जाणून घेऊयात. जाहिरात येण्याची वाट पाहत बसू नका, कारण जाहिरात ही 100% येणार आहे. तुमची तयारी ही आजपासून सुरू झाली पाहिजे. सर्वात आधी तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात ते पद निश्चित करा. त्यानंतर त्या पदाचे जोडे प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करा. विशेषतः 2023 मध्ये TCS मार्फत झालेल्या प्रश्नपत्रिकांना प्राधान्य द्या. उपलब्ध माहितीनुसार एका प्रश्नसंग्रहामध्ये आरोग्य विभागाच्या विविध गट आणि गड्ड पदांसाठीच्या सुमारे 184 प्रश्नपत्रिका आणि 16,000पेक्षा जास्त प्रश्न ह्या असल्याचा यामध्ये दावा आहे, ते तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषध निर्माता, शिपाई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि इतर आरोग्य विभागासाठी संबंधित पदांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा यामध्ये समावेश आहेत. तसेच 2023 मधील TCSच्या 27 प्रश्नपत्रिकांचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. कोणतंही पुस्तक असो, प्रश्नसंग्रह घेताना त्याची अचूक आवृत्ती आणि उपलब्ध सामग्री म्हणजे कंटेंट मटेरियलचे आहे हे चेक करून तपासूनच घ्या. जर तुम्ही आरोग्य विभाग गट किंवा गड्ड भरतीची वाट पाहत असाल तर आत्तापासूनच 3 गोष्टी करा. पहिलं म्हणजे जुने प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट TCS पॅटर्ननीच सराव करा. तिसरी गोष्ट दररोज वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवा. फक्त प्रश्न वाचू नका. जे प्रश्न चुकीचे झाले त्याची स्वतंत्र चुकावही तयार करा आणि आठवड्यातून एकदा त्या चुकांची प्रश्नांची पुन्हा उजळणी करा. तर अशा पद्धतीने पाहिलं तर पाहू शकता जाहिरात 1 महिन्यासाठीचा कालावधी हा लागणार आहे. या संदर्भातलं परिपत्रक तुम्ही वाचलं नसेल तर पुन्हा एकदा पाहू शकता. एकदा का जाहिरातीबद्दलच्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त झाल्या की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.